रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बैसर मराठी टेक इज्यू पिल्यू या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. यूट्यूबवरती आपले चॅनल जे आपण काढतोय ते सक्सेस करण्यासाठी असत्य काय सांगणार नाही, लक्षात ठेवा. सगळी सत्य माहिती सांगणार, सगळे अनुभवाचे बोल सांगणार. वारकरी संप्रदायातला मनुष्य आहे मी, त्याच्यामुळे सत्य बोले माझी वाचा. चुकीचं जर काय तुम्ही यूट्यूबवर टाकत असाल, म्हणजे यूट्यूब कम्युनिटीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत या चॅनलवरती त्या दिलेल्या आहेत, आणि जो व्हायलेंट करणारा म्हणजे नको असलेला जर मजकूर त्यावरती तुम्ही टाकत असाल, तुमच्या चॅनलवरती टाकत असाल, तर यूट्यूबवरती तुमच्या चॅनलची ग्रोथ होणार नाही. त्याच्यावरती कॉपीराईट येणार आणि त्यामुळं तुमचा चॅनल ग्रो होणार नाही, मॉनिटाईज होणार नाही. मग हे घडू नये याच्यासाठी काय करायचं? अगदी मराठीमध्ये प्रामाणिकपणे मी सांगतोय, लक्षात ठेवा. हे अनुभवाचे बोल आहेत माझे. मी असंच कोणाचं तरी काहीतरी ऐकून यूट्यूबवर अमके व्हिडिओ टाका, तमके व्हिडिओ टाका असं ऐकून, लक्षात ठेवा, सुरुवातीला चॅनल सुरू केले. परंतु हे लक्षात आलं की अरे, आपल्याजवळ इतकं ज्ञान असताना आपण दुसऱ्याची माहिती आपल्या व्हिडिओवर अपलोड करतो. आणि असे सांगणारे सांगते भरपूर आहेत, लक्षात ठेवा. सांगणारे, चुकीची माहिती प्रोव्हाइड करणारे यूट्यूबवरती भरपूर जण आहेत की ते जे सांगतात ते बरोबर असतं, परंतु तुम्ही त्याचा जो अर्थ करता तो तुम्हाला आवडेल तो अर्थ करता, आणि हा अर्थ यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईन्सच्या विरोध जातो. आणि त्याचा परिणाम असा होतो की तुमच्या चॅनलची चांगली ग्रोथ होत असताना तुमचा चॅनल म्हणजे मॉनिटाईज असलेला डिमॉनिटाईज्ड होतो. आणि असे अनुभव घेऊनच मी सुरुवातीला बऱ्याच जणांच्या अशा बोलथापा ऐकून फसलेलो होतो, किंवा अतिविश्वास टाकूनही याच्यामध्ये फसवणूक. अगदी काही चॅनल असे आहेत, लक्षात ठेवा, की ते आम्ही मॉनिटाईज करून देतो, आम्ही अमकं करतो तमकं करतो असं म्हणून फसवणूक करून देतात. तर असा अंधविश्वास अजिबात ठेवू नका, आणि कुणालाही कुठल्याही प्रकारची लिंक किंवा तुमच्या चॅनलचा जो पासवर्ड आहे तो शेअर करू नका. मग चॅनलची ग्रोथ होण्यासाठी काय करायचं, कोणतं ॲप डाउनलोड करायचं हे मी सांगतोय. आणि हे जे ॲप मी सांगतोय ते यूट्यूब ऑथोराइज्ड ॲप आहे. हे ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं प्ले स्टोअरमधून, आणि या ॲपच्या साहाय्याने तुमची स्वतःची माहिती जर तुम्ही यूट्यूबवरती तुमच्या चॅनलवरती तुम्ही टाकली, तर यूट्यूब चॅनलवरती तुमची ग्रोथ होणं कोणीही रोखू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु तुमच्याकडं त्या पद्धतीनं नॉलेजही असलं पाहिजे, लक्षात ठेवा. मी माझा अनुभव सांगतो. पहिले मी असंच कोणाचंही काही ऐकून कॉपीराईट, कम्युनिटी गाईडलाईन्स, तिथं भरपूर काही स्ट्राईक्स, असंच कोणाचं तरी, कारण सर्वजणच सत्य बोलतात असं नाही आहे. परंतु मी तुम्हाला सत्य ॲप सांगतोय. त्या ॲपचं नाव आहे vidIQ. हे ॲप तुम्ही पहिल्यांदा प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या. पुन्हा एकदा सांगतो मी त्या ॲपचं नाव vidIQ, VID आणि IQ. हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या.
हे ॲप तुम्हाला डाउनलोड करत असताना परवानगी मागेल, तर सर्व परवानगी देऊन टाका फ्रीमध्ये. आणि यूट्यूबशी रिलेटेड आहे, यूट्यूब ॲथॉराइज्ड आहे. मग या ॲपचा उपयोग कसा करायचा? हे ॲप जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला जे तुमच्या यूट्यूब चॅनलशी रिलेटेड जे टॅग्ज आहेत, की जे टॅग्ज सर्च मध्ये ताबडतोब येतात, असे टॅग्ज या vidIQ या ॲपकडून सुचवले जातात आणि अगदी फ्री आहे. लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही हे फ्री वापरू शकता. तुम्ही हे समथिंग, परंतु पहिले 2, 3, 4 चॅनल व्यवस्थित वापरून अनुभव घ्या आणि पुन्हा तुम्ही त्या ॲपचं सभासद व्हा, असं मला वाटतं. म्हणजे माझं स्पष्ट मत हे, तुम्ही हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ह्या ॲपचा उपयोग कसा करायचा तो मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. परंतु सत्य बोले माझी वाचा, त्या पद्धतीनं हे जे सांगितलं ॲपचं नाव, हे यूट्यूब ॲथॉराइज्ड ॲप आहे. आणि हे सर्वांनी ज्यांचे चॅनलची ग्रोथ होत नाही किंवा ज्यांची ग्रोथ झालेली आहे, मॉनेटायझेशन वगैरे राहिलेलं आहे, मॉनेटायझेशन झालेलं असू द्या किंवा तुमचा चॅनल जर सर्च मध्ये यायचं असेल तर हे ॲप vidIQ ॲप इज मस्ट. झालेली सेवा तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या किंवा जे व्हिडिओ पाहतात त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.